ठीक. काल आपण काय डिस्कस करत होतो? बफर सोल्युशन्स किंवा व्हॉट इज बफर सोल्युशन. बफर सोल्युशन असे सोल्युशन्स असतात जे काय करतात, पीएच ला बॅलन्स म्हणजे पीएच रेजिस्ट करतात, पीएच ला चेंज व्हायला देत नाहीत. कारण पीएच खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या पीएच लाच त्या प्रोसेस कॅरी आउट करू शकता. मिअर चेंज इन द पीएच कॅन कॉज डिस्ट्रक्शन असा एक फेनॉमेना कन्सिडर केला किंवा खराब करू शकतो त्या वस्तूला. त्यामुळे बफर सोल्युशन्स आपण सिस्टीम मध्ये पहिल्यापासून ऍड करतो कारण त्या सोल्युशनचं पीएच चेंज व्हायला नको. काय व्हायला नको? पीएच चेंज व्हायला नको. सो बफर ऍक्शन. मग आपण काल दोन टाइप ऑफ बफर सोल्युशन्स बघितले. एक बघितला ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर कसा असतो? ऍसिडिक बफर मध्ये मिक्सचर ऑफ वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. मग आता ऍसिडिक बफरचं बफर ऍक्शन कसं असतं ते बघूया आणि मग बेसिक बफरचं बफर ऍक्शन कसं असतं ते बघूया. ठीक आहे. तर जर ऍसिडिक बफर आहे तर हा CH3COOH आहे. हा वीक ऍसिड आहे त्यामुळे हा स्लाइटली डिसोशिएट होतो. स्लाइटली डिसोशिएट होऊन CH3COO मायनस आणि H काय असणार आहे तर प्लस. सिमिलरली तर काय असणार आहे CH3COONA हे सॉल्ट आहे, हा कम्प्लिटली डिसोशिएट होणार म्हणजे हा CH3COO मायनस प्लस इथं काय येणार आहे तर Na प्लस. सो नॉर्मली मला असं दिसतंय की ऍसिटेट आयन्स खूप जास्त आहेत आणि इट इज नाउ ॲट अन इक्विलिब्रियम. नाउ व्हॉट हॅपन्स, हा बफर सोल्युशन आहे, हा ऍसिडिक बफर सोल्युशन आहे हा, की मिक्सचर ऑफ वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. आता या केसमध्ये जो काय H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जो काय OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे तो ठरलेला आहे, फिक्स्ड आहे. पहिल्यापासून एक सोल्युशन आहे त्याचं H प्लस आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स्ड होतं, मग तो ऍसिडिक असू दे किंवा बेसिक असू दे किंवा न्यूट्रल असू दे. त्यामध्ये मी ऍसिडिक बफर पहिल्यापासून ऍड केलाय. ऍसिडिक बफर काय करणार आहे, जेवढं काय H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जेवढं काय OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सेम ठेवणार आहे, त्याला चेंज व्हायला देणार नाही. कसं तर कन्सिडर करा की मी एखादा ऍसिड ऍड केला. काय ऍड केला? ऍसिड ऍड केला म्हणजे मी काय ऍड करणार आहे, HCl ऍड केला. कन्सिडर करा ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड मी काय ऍड केला, HCl जर मी ऍड केला तर HCl काय असतं, H प्लस आणि काय असणार आहे तर Cl मायनस. स्ट्रॉंग ऍसिड आहे, कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. कन्सिडर करा की मी काय ऍड केलंय तर स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड हा कम्प्लिटली डिसोशिएट होतो, HCl, H प्लस आणि कशामध्ये तर Cl मायनस. मग जर स्ट्रॉंग ऍसिड कम्प्लिटली डिसोशिएट होतो H प्लस आणि Cl मायनस मध्ये, ओव्हरऑल इफेक्ट काय असणार आहे ह्यामध्ये? ओव्हरऑल इफेक्ट ह्यामध्ये असणार आहे की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, वाढणार आहे. पण ह्याचं काम काय आहे बफर सोल्युशनचं, की H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं, कमी. कसं तर माझ्याकडे खूप सारे ऍसिटेट आयन आहेत, त्यामुळे जे काय H प्लस आयन वाढलेले आहेत ते H प्लस आयन कमी होणार. कसं, हे H प्लस आयन कशाबरोबर कंबाईन करणार, ऍसिटेट आयन बरोबर, कारण माझ्याकडे खूप सारे ऍसिटेट आयन आहेत आणि रिॲक्शन रिव्हर्स होणार. नॉर्मली दोन पॉसिबिलिटीज आहेत, हे दोघं कंबाईन होऊन रिव्हर्स व्हायला पाहिजेत, ते तर पॉसिबल नाहीये. हा पण हा जे काय H प्लस आयन आहे हे ऍसिटेट आयन बरोबर कंबाईन होऊन ऍसिटिक ऍसिड तर देऊ शकतात. मग जेव्हा तुम्ही HCl ऍड केलं तेव्हा H प्लस आणि काय मिळाला, Cl मायनस. मग जर कन्सिडर करा की 100 H प्लस वाढले असतील तर ते 100 H प्लस जे आहेत ऍसिटेट आयन बरोबर मिक्स होणार आहेत आणि काय देणार आहेत तर ऍसिटिक ऍसिड. काय देणार आहे, काय देणार आहे, ऍसिटिक ऍसिड. म्हणजे जेवढं काय H प्लस आयन वाढलेलं ते काय झालं परत कमी. ह्याला म्हणतात रिझर्व्ह बेसिसिटी. काय म्हणतात त्याला, येस. जे काय H प्लस आयन वाढलेले होते ते कमी झाले. कसं तर ऍसिडिक बफर मधल्या ऍसिटेट आयननं H प्लस आयन घेतल्याने ऍसिटिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं. आणि सोप्या भाषेत आहे तेवढे पहिला जे H प्लस आयन होते तेवढेच OH मायनस, म्हणजे जेवढे H प्लस आयन आहेत तेवढंच, जेवढे OH मायनस आयन आहेत तेवढंच, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायला दिलं नाही. सो व्हेन यू आर ऍडिंग अ स्ट्रॉंग ऍसिड, स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, इट विल कम्प्लिटली डिसोशिएट अँड गिव्ह H प्लस आयन. मग जेवढे काही एक्स्ट्राचे H प्लस आयन आहेत ते ऍसिटेट आयन बरोबर कंबाईन होणार आणि ऍसिटिक ऍसिड देणार. म्हणजे सोप्या भाषेत जेवढे काय H प्लस आयन आलेले ते युटिलाइज झाले, त्यामुळे पीएच चेंज होणार, पीएच चेंज होणार, पीएच चेंज होणार. ठीक आहे.
कन्सिडर करा, आता मी स्ट्रॉंग बेस ऍड केलाय. काय ऍड केलेला आहे? स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोण असतंय? NaOH. हा NaOH डिकम्पोज होऊन काय देते तर Na प्लस देते आणि काय देते तर OH काय देते तर मायनस. आता हा OH मायनस काय करणार? ऍक्च्युली OH मायनस जो एक्स्ट्राचे OH मायनस आले ते एक्स्ट्राचे OH मायनस जे असतात ते ऍसिटिक ऍसिड आहे ना, हा HCH3CO मायनस आणि H प्लस मध्ये हा H प्लस आयन काय करतो? आलेल्या OH मायनस आयनला युटिलाइज करतो. म्हणजे हा H प्लस आयन जो बफर सोल्युशन मधला आहे तो बेसच्या OH मायनस आयनला युटिलाइज करून काय देतो तर H2O. त्यामुळे जेवढे काय एक्स्ट्राचे OH मायनस आयन आलेले ते काय झाले? युटिलाइज. ते काय झाले? म्हणजे पीएच चेंज झाला, म्हणजे ऍसिडिक बफर सोल्युशन आहे पण त्यानं काय केलं? H प्लस आयनला पण युज अप केलं आणि OH मायनस. असं काही नाही की ऍसिडिक बफर आहे तर तो ऍसिडिक सोल्युशनला स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं तरच ऍक्ट होणार असं नाही. ऍसिडिक बफर सोल्युशन आहे तो स्ट्रॉंग ऍसिडलाही ऍक्ट करणार आहे आणि स्ट्रॉंग बेसलाही ऍक्ट करणार आहे. कसं? बाय ऍक्टिंग ऍज अ रिझर्व बेसिसिटी किंवा रिझर्व ऍसिडिटी. OH मायनस आयन युटिलाइज झाले H प्लस आयन बरोबर, ठीक आहे ना. OH मायनस आयन H प्लस आयन H2O. सोप्या भाषेत OH मायनस आयन वाढलेली युटिलाइज झाले आणि H2O दिला, H2O न्यूट्रल. आला लक्षात? येस ऑर नो? परत आता ऍसिडिक बफर सोल्युशन तसंच कसला सोल्युशन असतो तर बेसिक बफर सोल्युशन. कसला सोल्युशन असतो? बेसिक बफर सोल्युशन. आता बेसिक बफर सोल्युशन मध्ये मी घेते NH4Cl. NH4Cl स्ट्रॉंग सॉल्ट आहे ना, NH4 प्लस आणि Cl काय देणार आहे तर मायनस. आणि वीक बेस आणि त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड असं असते. बेसिक बफर मध्ये काय असते? वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. सो NH4OH काय असणार आहे? NH4 प्लस आणि OH काय असणार आहे तर मायनस. आलं लक्षात? सो NH4Cl काय देणार आहे? NH4 प्लस Cl मायनस. NH4OH काय येणार असतं तर NH4 प्लस आणि OH काय असणार आहे तर मायनस. हे तुमचं काय आहे? बेसिक बफर सोल्युशन आहे. कसला सोल्युशन आहे? बेसिक बफर सोल्युशन. बरं ठीक आहे. ह्या केसमध्ये जर मी स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला, काय ऍड केला? स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड कोण आहे? HCl. आता HCl डिसोशिएट होऊन काय देणार आहे? H प्लस आणि Cl मायनस. मग H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मग बेसिक बफर काय करणार आहे? बेसिक बफर काय करतो? जे OH मायनस आयन्स आहेत, कोणत्या आयन्स आहेत? हा, ते OH मायनस आयन काय करतात? आलेल्या H प्लस आयन्सला काय करतात तर युटिलाइज करतात. बफर सोल्युशन मधले OH मायनस आयन युटिलाइज होतात, त्या सोल्युशन मधले नाही, ज्याचं आपल्याला पीएच काय करायचं आहे? मेंटेन करायचं आहे. समजतंय? हा. मग त्यातले OH आणि H प्लस कंबाईन होणार. मग H प्लस प्लस OH मायनस काय देणार आहे? H2O. म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड ऍड केल्यामुळे जेवढे काय H प्लस आयन आलेले होते त्यानं काय केलं? OH मायनस आयन काय केलं? कंबाईन केलं आणि H2O दिलं, जो की न्यूट्रल आहे. बरं ठीक आहे. जसं तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला तसंच तुम्ही काय ऍड करू शकताय तर स्ट्रॉंग बेस. काय ऍड करू शकताय? स्ट्रॉंग बेस. आता स्ट्रॉंग बेस जर मी NaOH घेतला तर NaOH हा कम्प्लिटली डिसोशिएट होतो आणि काय देतो तर Na प्लस आणि काय देतो तर OH मायनस. आता वाढलं काय? OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. आणि मला माहित आहे की माझ्याकडे खूप सारे NH4 प्लस आयन्स आहेत बफर सोल्युशन मधले. मग ते OH मायनस आयन जे एक्स्ट्राचे आलेले आहेत ते NH4 बरोबर कंबाईन होणार आणि रिव्हर्स रिॲक्शन देणार. NH4 काय देणार आहे? OH. रिझर्व ऍसिडिटी. जर OH मायनस आयन युटिलाइज होत आहेत रिझर्व ऍसिडिटी. जर H प्लस आयन युटिलाइज होत आहेत तर रिझर्व बेसिसिटी. See, H plus ions are related to basicity and OH minus ions are related to acidity. H plus ions are related to basicity and OH minus ions are related to acidity. समजते मी काय सांगितलं ते?
दोन्ही, असं काही नाही की फक्त ऍसिडिक बफरच ऍसिड स्ट्रॉंग ऍसिडला न्यूट्रलाइज करणार आहे किंवा बेसिक बफर फक्त स्ट्रॉंग बेसलाच न्यूट्रलाइज, असं नाहीये. ऍसिडिक बफर सोल्युशन असू दे किंवा बेसिक बफर सोल्युशन असू दे, त्याच्या दोघांकडे ही कॅपॅसिटी आहे की कोणताही स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केला स्मॉल अमाउंट मध्ये तर रिझर्व ऍसिडिटी आणि रिझर्व बेसिसिटी म्हणून ऍड करायचं आणि मेंटेन करायचं. काय मेंटेन करायचं? समजतंय मी काय सांगितलं? ठीक आहे, थोडे आपण पॉइंट्स बघूया पहिला टेक्स्टबुक मधले. ओके, सो पहिल्यापासून बघूया. Buffer solutions. Buffer solution is defined as a solution which resists the drastic change in pH. म्हणजे pH चेंज होणार, त्याला रेजिस्ट करणार जेव्हा तुम्ही स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड किंवा ऍड काय करताय, स्ट्रॉंग बेस किंवा काय ऍड करताय, वॉटर. त्यामध्ये वॉटर जरी ऍड केलं तर H+ आणि OH- आयन वाढणार आहेत. हा, डू यू थिंक, कॅन यू थिंक होममेड जॅम्स अँड जेलीज ऍडेड विदाउट एनी केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळे ते इझिली खराब होतात. पण जे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड केले, सोडियम बेन्झोएट, हे ऍक्च्युअली बफर सोल्युशन्स आहेत. काय आहेत? जे त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर किंवा बेसिक कॅरेक्टर वाढवणार नाही, त्यामुळे ते जास्त वेळ चांगलं राहणार आहे. सो व्हॉट दे हॅव सेड, homemade jellies and jams without any added chemicals, preservatives, additives spoil in few days, whereas commercial jams and jellies have a long shelf life, म्हणजे जास्त वेळ टिकू शकतात, 24 महिने असं त्यावरती लाईफ पिरियड दिलेला असतो. So explain why. Because sodium benzoate plays here important role. It act as a buffer solution over here. What it act as a means, it will control the pH. It will control the टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. किती टाइप्स ऑफ बफर सोल्युशन आहेत? दोन. एक ऍसिडिक बफर आहे आणि एक काय आहे तर बेसिक बफर आहे. सो ऍसिडिक बफर सोल्युशन, अ सोल्युशन containing a weak acid and its salt with a strong base is called as acidic buffer solution. आता आपण हे एक्झाम्पल बघितलंच, ऍसिटिक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. हा जो इक्वेशन आहे हा हेंडरसन्स हेझलबार्च इक्वेशन आहे, काल बघितला आपण. pH is equals to pKa plus log to the base 10 salt concentration upon acid, where pKa is equals to minus log to the base 10 of काय तर Ka, and Ka is the dissociation constant of acid. Next, basic buffer solution. Basic buffer solution, a solution containing a weak base. Solution containing a and its salt. कोणाबरोबर salt? Strong acid is a basic buffer. For example, a solution containing NH4OH, weak base, आणि त्याची salt NH4Cl, basic buffer solution. So pOH of basic buffer काय असणार आहे? pOH is equals to pKb plus log to the base 10 salt upon काय येणार आहे तर base. आणि pKb म्हणजे काय असते तर minus log to the base 10 of काय असते तर Kb. So Kb is the dissociation constant for the base known as Henderson-Hazelbalch equation. Now, buffer action. ऐकून घ्या buffer action. Let us consider sodium acetate and acetic acid buffer. Acidic buffer आहे. कसला बफर आहे? Acidic buffer. Acidic buffer CH3COONH आणि इथं काय आहे तर CH3COOH. Here sodium acetate salt आहे, strong electrolyte असणार आहे, no doubt, which dissociates complete in water, producing large concentration of what? CH3COO minus ions. ठीक है? Fine. On other hand, since acetic acid is a weak acid, the concentration of undissociated CH3COOH molecules is usually high. Weak acid आहे, त्यामुळे CH3COOH undissociated फॉर्म मध्ये काय असणार आहे? जास्त असणार. If a strong acid is added to this solution, काय होणार आहे strong acid ऍड केलं तर? H+ आयन जे आहेत ते CH3COO minus बरोबर काय होणार आहेत? कंबाईन. So the H+ ion will be consumed by the conjugate base CH3COO minus ion present in the large concentration. Similarly, जर if small amount of a base is added, the OH minus ions will be neutralized by the
लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. कसं? हे बघा, हा CH3COO मायनस आहे, हा H प्लस आयन बरोबर CH3COOH देतो. हा बघा, हा CH3COOH आहे, ऍसिटिक ऍसिड आहे. ह्या ऍसिटिक ऍसिड बरोबर कोण कंबाईन होणार आहे तर OH मायनस, आणि आपल्याला काय देणार आहे तर H2O. हे आयन फॉर्म झाल्यामुळे काय फरक पडणार नाही. नेक्स्ट, the acid or base added to thus cannot change the H plus or OH minus concentration, and the pH of the buffer solution will remain the same. What will remain same? pH, buffer solutions. So the buffer remains the unchanged. Dilution does not affect any pH effect. pH effect काय होत नाही? pH हा इफेक्ट होत नाही. कधी इफेक्ट होत नाही? जर तुम्ही काय ऍड केला तर डायल्युशन केला. डायल्युशन केला म्हणजे इफ यू आर गोइंग ऍडिंग सॉल्व्हेंट, जर तुम्ही त्यामध्ये सॉल्व्हेंट ऍड करत गेला तर pH चेंज होणार नाही. ओके, ऑफ द बफर. सो दिस इज बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन रेशो टर्म्स इन इक्वेशन 3.23 and 3.25. हे बघा, सॉल्ट अपॉन ऍसिड, सॉल्ट अपॉन बेस, तो रेशो सेम राहणार आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन काय? प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन, द pH ऑफ बफर सोल्युशन डज नॉट चेंज appreciably by adding small amount of either strong acid or strong base. तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड ऍड करा किंवा स्ट्रॉंग बेस ऍड करा, pH चेंज होत नाही. तुम्ही डायल्युशन करा, pH चेंज होत नाही. तुम्ही त्याला आहे तसं खूप दिवसासाठी ठेवा, pH चेंज होत नाही. आता ठेवून टाका त्या जी काही गोष्ट आहे. Can you tell, it is enough to add few ml of buffer solutions to maintain its pH? Yes, because small amount of buffer can resist a long amount of changes. Okay. Now application of buffer solution च्या आधी मी थोडं तुम्हाला pH चे इम्पॉर्टन्स पॉइंट बघूया. इम्पॉर्टंट पॉइंट pH चं. इथं बघ, how pH is important for us. pH is crucial for digestion of food. चर्निंग प्रोसेस जे होते आपल्या बॉडीमध्ये, HCl जे सिक्रेट होते स्टमक मध्ये, त्यामध्ये आपल्याला पित्ताचा त्रास होता, पण पित्त झालाय, पित्ताचा त्रास होतोय, तो pH इम्बॅलन्स मुळे होतो. So the pH is crucial for digestion of food and other biochemical reactions in our body. pH of gastric juice is about 2, म्हणजे HCl असतं आपल्या स्टमक मध्ये, जे HCl आहे त्याचं pH 2 असतं. pH of blood is maintained within the range of 7.36 to 7.42. ह्यामध्ये प्लस मायनस 0.2 चा मियर चेंज जरी झाला तर माणूस मरतो. ठीक आहे. नेक्स्ट, enzymes functions effectively only at certain pH. For example, trypsin base act for alkaline pH. trypsin हा जो आहे हा चांगला काय ऍक्ट करतो? pH ऍक्ट करतो अल्कलाइन साठी. फॉर अल्कलाइन्स ओनली इट विल ऍक्ट एज अ बेस्ट pH मेंटेनर. म्हणजे pH, आता इथं फक्त आपल्या बॉडी बद्दल pH चं मेंटेनन्स सांगितलंय. सॉल्ट असू दे, कोणताही औषध असू दे, खूप साऱ्या गोष्टींमध्ये pH हे मेंटेन असायला पाहिजे. त्यामुळे ऍप्लिकेशन्स ऑफ काय आहेत तर बफर, कारण बफर इज अ सोल्युशन विच रेजिस्ट द चेंज इन द pH. बफर काय करतं? pH च्या ह्याच्यामध्ये चेंज व्हायला देत नाही. Buffer solutions find extensive applications in variety of fields. Some of its applications are given below. कोणते आहेत? In biochemical system. कोणत्या सिस्टीम मध्ये? बायोकेमिकल सिस्टीम. बघा हा, pH of blood किती असते? 7.36 to 7.42. ड्यू टू कार्बोनिक ऍसिड अँड कार्बोनेट आयन. हा कार्बोनिक ऍसिड आणि हा कार्बोनेट आयन बफर आहे. हा बफर असतो. तुमच्या बॉडीमध्ये सलाईन जर ऍड करत असतील, इंजेक्शन जर ऍड करत असतील, तर त्या सलाईन्स मध्ये किंवा त्या इंजेक्शन्स मध्ये बफर सिस्टीम पहिल्यापासून ऍड केलेली असते. जर बफर सिस्टीम ऍड नाही केली तर तुमचा ब्लडचा pH चेंज होऊ शकतो आणि त्यामुळे माणूस टिकत नाही. तर इट इज कंपल्सरी टू ऍड बफर सोल्युशन्स इन दॅट. मग कोणता बफर सोल्युशन ऍड केलं जातं? कार्बोनेट आयन आणि कार्बोनिक ऍसिड. See, a mere change of 0.2 pH unit can cause death. So the saline solution used for intravenous injection must contain buffer systems. Must contain buffer system to maintain the proper pH of the blood. Now, next one is agriculture.
आता खूप वेळा असं होतं की एक्सेसिव्ह फर्टिलायझर्स वापरले जातात, एक्सेसिव्ह पेस्टिसाइड्स वापरले जातात, त्यामुळे सॉइलची सॅलिनिटी चेंज होते, म्हणजे सॉल्ट खारट होते ते खूप. हा, तर त्या केसमध्ये सॉइल गेट बफर्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सॉल्ट सच एज कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ऍसिड. सो द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड्स अपॉन द पीएच ऑफ द सॉइल. मग हे जे काही सॉल्टीनेस वाढलंय ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल, किंवा त्या जे काही सॉल्टचं पीएच मेंटेन करायला पाहिजे, जे काही सॉल्टचं पीएच मेंटेन करायला पाहिजे, त्यासाठी कोणता बफर वापरावा लागेल हे सगळं क्लिनिकली टेस्टेड असते. सगळं ऍग्रिकल्चर फार्मिंग मध्ये प्रॉपरली टेस्ट सॉइल असतं ना, त्या सॉइलची टेस्ट केली जाते. त्या सॉइलच्या टेस्ट मध्ये टेस्ट केल्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेट किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, ते किती आहे, व फेवरेबल कंडिशनसाठी त्यामध्ये कोणते कोणते सॉल्ट्स ऍड करावे लागतील किंवा कोणती कोणती बफर सिस्टीम यश ऍड करावे लागतील ते चेक केलं जातं. ओके, नाउ नेक्स्ट, इंडस्ट्री. बफर प्ले an important role in the paper, dye, ink, paint and drug industries. पीएच पेपर बघितलाय तुम्ही? पीएच पेपर मध्ये वेगवेगळे कलर्स असतात. त्या वेगवेगळ्या कलर मध्ये आपण सांगू शकतो की तो कोणता किती ऍसिडिक आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे. मेडिसिन, हे बघा, पेनिसिलिन प्रिपरेशन आर स्टॅबिलाइज्ड by addition of a sodium citrate as a buffer. This is asked for your examination. एक ब्लडचं विचारतात आणि ह्याचं पण विचारतात की पेनिसिलियम प्रिपरेशनला स्टॅबिलाइज करण्यासाठी कोणता बफर ऍड केला जातो. कोणता ऍड केला जातो? सोडियम सिट्रेट ऍज अ बफर. म्हणजे जेव्हा तुम्ही सिट्रिक ऍसिड घेताय, सिट्रिक ऍसिडला मॅग्नेशियम हायड्रोक्साईड बरोबर रिॲक्ट करताय, ऍड करताय, तर तुम्हाला मॅग्नेशियम सिट्रेट मिळतंय, जो की एक बफर सोल्युशन. Analytical chemistry. Analytical chemistry, the branch of chemistry which deals with the separation, identification, qualitative and quantitative analysis of matter. मग तो मॅटर एलिमेंटल स्टेट मध्ये असू दे किंवा तो मॅटर कंपाऊंड स्टेट मध्ये असू दे, मग तो कंपाऊंड मध्ये तो ऑर्गॅनिक असू दे किंवा इनऑर्गॅनिक. मग इथे त्यांनी काय सांगितलं की जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत इन क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे एलिमेंट आयडेंटिफाय करणे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय आयडेंटिफाय करणे? एलिमेंट. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे किती टक्केवारीने आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे कोणता एलिमेंट आहे. सो इन क्वालिटेटिव्ह अनालिसिस अ pH of 8 to 10 is required for precipitation of cations of group 3A. 3A. It is maintained with the use of NH4OH, NH4Cl. हे विचारतात, ग्रुप 3A जर कॅटायन ऑफ ग्रुप 3A मला प्रेसिपिटेट करायचं असेल तर कोणता बफर सोल्युशन वापरतो, किंवा NH4OH प्लस NH4Cl वापरला तर कोणता, खालच्या कोणत्या ग्रुपचा कॅटायन प्रेसिपिटेट होतो. कारण ग्रुप 3A म्हणजे मेटल झाले आणि मेटल्सची कायम काय फॉर्म होणार आहेत? कॅटायन्स. मेटल्सची पहिला कायम काय फॉर्म होणार आहे? कॅटायन्स. लक्षात येते मी काय सांगितलं? यस ऑर नो? ठीक आहे, हा क्वेश्चन लिहून घ्या. कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन containing 0.05 mole of NaF per liter and 0.015 mole of HF per liter if dissociation constant Ka is 7.2 into 10 raised to -4 for HF. Calculate the pH of buffer solution containing 0.05 mole per NaF. NaF म्हणजे सॉल्ट आहे. सॉल्ट आहे. सॉल्ट कोण आहे तर NaF, आणि त्याचं किती व्हॅल्यू आहे? 0.05 मोल्स पर लिटर आणि 0.015 मोल्स पर HF म्हणजे ऍसिड आहे ते. म्हणजे इथं ऍसिड आहे. ऍसिड कोण आहे? HF, आणि HF ची व्हॅल्यू किती आहे तर 0.015 मोल्स पर काय आहे तर लिटर. डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल्स टू काय दिले तर 7.2 into 10 raised to -4 फॉर HF. सगळ्यात पहिला मला pKa फाइंड करायला पाहिजे, कारण माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? pH इज इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन.
मग मला सांगा पीकेए किती असणार आहे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे के दॅट इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 7.2 इंटू 10 रेस टू -4 हा मायनस काय होणार आहे प्लस 4 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 7.2 7.2 चं लॉग किती येते सांगा 72 चं 2 मध्ये लॉग 72 चं 2 मध्ये लॉग म्हणजे आयुष्यात कधी लॉग टेबल आणणार नाही असं काय आहे का एकट्यानंच लॉग टेबल आणणार असं काय आहे का पीके ची व्हॅल्यू सांगा किती येते 4 मायनस आलंय म्हणजे काढणार नाही ते पण बॅगेतून काढणार नाही कष्ट होणार नाही आयुष्यात म्हणजे यशच्या पण बॅगेत आहे 7.2 चं लॉग असेल सांगा 7.2 चं लॉग किती येते 72 चं 0 मध्ये 8573 4 मायनस 8573 किती येते 4 मायनस 0.8573 किती येते सांगा 4 मायनस 0.8573 पटकन सांगा किती येते 4 मायनस 0.8573 किती येते सांगा 3.1427 ठीक आहे पीकेए मिळाला हा मग मला फॉर्म्युला माहित आहे पीएच इज इक्वल्स टू काय असते तर पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय येणार आहे तर ऍसिडचं मग पीकेए 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.05 ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 0.015 हा किती येणार आहे 50 आणि हा 15 येणार आहे हा ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट केला ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट केला तर हा काय येणार आहे 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10 50 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 15 50 डिवायडेड बाय 15 म्हणजे कितीचा येणार आहे हा कितीचा येतो तर 10 चा आणि हा 3 चा म्हणजे 3.3333 रिकरिंग येते त्याचं लॉग सांगा 3.1427 प्लस 3 लॉग टू द बेस 10 3.3333 एक काम करा 33 चं 3 आणि 3 मध्ये लॉग सांगा 33 चं 3 आणि 3 मध्ये लॉग सांगा 33 चं 3 आणि 3 मध्ये लॉग सांगा 5228 सो 3.1427 प्लस हे डेसिमलच्या आधी 1 आहे 1 मायनस 1 काय येणार आहे 0 सो 0.5228 सो 5228 हे ऍड करा जे असेल तुमचं फायनल पीएच असणार आहे लिहून घ्या नोट डाऊन करा हे जे असेल फायनल पीएच असेल आवरा लवकर पीएच इज इक्वल्स टू 3.68 काय येणार आहे तर 55 एक क्वेश्चन लिहा अनुज क्वेश्चन लिह पटकन कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन पीएच विचारले पण दिलंय बेसचं बेस म्हणजे पहिला तुम्ही काय फाइंड करणार यश पीओएच काय फाइंड करणार पहिला कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन कंपोज्ड ऑफ 0.1 मोलार वीक बेस BOH and 0.2 मोलार ऑफ इट सॉल्ट BA आणि केबी दिले केबी इज 1.8 into 10 raised to -5 फॉर द वीक बेस सगळ्यात पहिला गिवन लिहून घ्या KB is equals to
1.8 into 10 raised to minus 5. Base BOH is equals to 0.1 molar. Salt is equals to BA is equals to 0.2 molar. 0.2 molar. आता नॉर्मली सगळ्यात पहिला केबी पासून पीकेबी फाइंड करायला पाहिजे. पीकेबी इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय तर केबी. दॅट इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 1.8 into 10 raised to minus 5. मायनस मायनस बिकम प्लस, मग प्लस 5. जर तुम्ही त्याला जर त्रास देत बसणार असशीला रुद्र नाही, त्याच्या जॅकेटला काय ते करताय ते करत बसू नका. जरा तरी क्लासचे एटिकेट्स ठेवा. हा log to the base 10 10 raised to minus 5 आहे तर 5 minus log to the base 10 of 1 point काय आहे तर 8. सो 5 minus 0.18 चं शून्य मध्ये लॉग बघा. 2553 किती येते बघा सबस्ट्रॅक्ट करून. 0 minus 5 minus 0.2553. 5 minus 0.2553 किती येते बघा. 5 minus 0.2553 किती. 4.7447. ठीक. हा पीकेबी आला. मला नो डाऊट मला पीएच विचारलाय, पण मी पीएच डायरेक्टली काढू शकत नाही. मला पीओएच फाइंड करावे लागणार, कारण मला बेस आणि सॉल्ट दिले. काय दिले. बेस आणि काय दिले सॉल्ट. सो इथं काय येणार आहे पीओएच इज इक्वल्स टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ सॉल्ट अपॉन काय येणार आहे तर बेस. सो पीकेबी ची व्हॅल्यू किती आहे 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट 0.2 बेस 0.1 म्हणजे 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 2. 2 चं लॉग काय येतंय. 2 चं लॉग काय येतंय 0.3010. मग हे ऍड करा. 4.7447 प्लस 0.3010. इथं 7, इथं 5, इथं 4, इथं 10, इथं 5. सो इथं काय येणार आहे 5.0457. हा पीओएच आलं. मला फाइंड करायचं आहे पीएच. पीएच इज इक्वल्स टू 14 मायनस पीओएच म्हणजे 14 मायनस 5.0457. पीएच व्हॅल्यू 8.9543. समजलं. पुढचं क्वेश्चन ला हा झाला ना. तर नाहीच आहे का. क्वेश्चन ला नाहीये. What is the pH of 1 liter buffer solution? What is the pH of 1 liter buffer solution? What is the pH of 1 liter buffer solution containing? What is the pH of buffer solution? 1 liter. What is the pH of 1 liter buffer solution?
containing 0.1 mole of acetic acid, 0.1 mole of acetic acid and 0.005 mole of sodium acetate. 0.005 mole of sodium acetate, CH3COONA. If pKa for acid is 4.74. If pKa for acid is 4.74. If pKa for acid is 4.74. काय येतंय बघा व्हॅल्यूज. क्वेश्चन पहिला समजून घ्या. काय दिले? सॉल्ट कोणतं दिले? सोडियम ऍसिटेट, CH3COONA. किती आहे कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं? सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.005. आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन, ऍसिटिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? सॉल्ट अपॉन ऍसिड ना, हे 0.5 करा बाळांनो. हा कॉन्सन्ट्रेशन 0.5 करा सॉल्टचा. 0.5 मोल्स पर लिटर करा. ह्याचं पण 0.1 मोल्स पर लिटर. बरं, pKa व्हॅल्यू किती दिली? pKa व्हॅल्यू किती दिली? 4.74. pH is equals to pKa plus log to the base 10 salt concentration upon acid. So pKa ची व्हॅल्यू किती आहे? 4.74 plus log to the base 10 salt ची व्हॅल्यू किती आहे? 0.5. acid ची व्हॅल्यू किती आहे? 0.1. So 4.74 plus log to the base 10 5. 5 चं log किती येणार आहे? 0.6990. किती येते बघा आन्सर? 5 चं लॉग जे आहे 0.6990 येते. काय येते बघा आन्सर? आलं का? किती आली व्हॅल्यू? 5.4492 ना. 5.4 काय? हे बघा इथं प्लस आहे. हा 4.74 प्लस 60 0.6990 किती आलं? 5.44
90। समजलं हे वाला पार्ट? यस और नो? 4390 का 4490? थ्री